गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या वतीनं अनेक आंदोलनं करण्यात आले होते। त्यानंतर अंतरवली सराटी ते मुंबई महामोर्चा काढत मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषण करण्यास जाणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटून त्यांच्या मागण्या मान्य करत असल्याचं जाहीर केलं। त्यानंतर सर्वत्र सकल मराठा समाजाच्या वतीनं मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। कोपरगाव शहरातही सर्वपक्षीयांच्या वतीनं जल्लोष करण्यात आला। या महाराष्ट्र सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत। या अभूतपूर्व क्षणाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत असून कोपरगावामध्ये देखील सकल मराठा समाज बांधव आणि विविध राजकीय पक्षाच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याचा आनंद मोठ्या धूमधडाक्यात भगवा गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच उपोषणकर्ते ॲडव्होकेट योगेश खालकर, अनिल गायकवाड, विनय भगत, बाळासाहेब आढाव, अमित आढाव, विमलताई पुंडे, प्रतिभाताई गायकवाड, उमाताई वाहडणे यांचा यावेळी सत्कार करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर युवनेते विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कृष्ण आढाव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। अतिशय आनंदाचा दिवस, सुवर्ण अक्षराने लिहिता येईल असा दिवस मराठा समाजाच्या बाबतीतला आहे। कारण की जो समाज 1980 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली, 1982 साली मुंबईवर मोर्चा घेऊन गेले आणि त्यानंतर अनेक वेळास राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या ज्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत झाल्या, त्याला कुठंतरी जवळपास 40-45 वर्षांनी यश आज या निमित्ताने आलेलं आहे। निश्चितच सदन समजला जाणारा समाज हा काळानुरूप त्या ठिकाणी मोठे शेतीदार होते, अल्पभूधारक होत गेले आणि पर्यायी अडचणीत सापडला। सगळ्याच समाजातील लोक काही सक्षम किंवा आर्थिकदृष्ट्या सुदृढ नसल्या कारणास्तव समाजाची अनेक वर्षांची ही मागणी आज पूर्ण झालेली आहे। यामध्ये विशेषतः खरं तर या सगळ्या प्रवाहामध्ये अनेकदा ज्यांनी मागण्या केल्या त्यावेळेस मागील सरकारने आरक्षण दिलं, ते टिकलं नाही। नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये टिकलं, नंतरच्या काळामध्ये ते सुप्रीममध्ये त्याला अडचण आली, पुन्हा आता क्युरेटिव्ह पेटिशन त्या ठिकाणी दाखल आहे आणि तिथं ते लढा चालू आहे। परंतु या लढायला वेगळी धार आदरणीय जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये त्यांनी ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतलं आणि सरकारला या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि म्हणून एक आनंदाचा क्षण आहे। मी माझे दैवत आणि समाजाचे दैवत जे देवरूपी आले असे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला महायुती सरकारने न्याय दिला। त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आज मान्य केल्या, त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचे खूप खूप समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो। यामध्ये सर्व जे काही बलिदान दिलेले मराठा समाजातील बांधव असतील त्यांचेही मी आज आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या बलिदानाला जे बलिदान दिलं त्याला आज न्याय मिळतो आहे। आणि मला एवढंच सांगायचं आहे की यापूर्वी ज्या लोकांनी या समाजाला विरोध केला त्यांचा आज तोंड घशीते पडलेलेच आहे। परंतु मी सर्वप्रथम या ज्या समाजांनी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्वांनी मराठा समाजाला जे आरक्षण मिळावं म्हणून जो पाठिंबा दिला त्यांचे खूप आभार व्यक्त करतो। तसेच आमचे आमदार आशुतोष दादा त्याचप्रमाणे राजेश आबा परजाने यांनी वेळोवेळी समाजाला मार्गदर्शन केले, मदत केली, विवेक भैयांनी मदत केली, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हा समाजाला जो न्याय मिळालेला आहे तो योग्य दिशेने त्याचं अंमलबजावणी होईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।